सोलापूर जिल्ह्यात गेल्या 5 वर्षात महापुरुषांच्या पुतळ्यांबाबत कोणताही मोठा वाद न होता तब्बल 15 प्रस्तावांना जिल्हास्तरीय पुतळा समितीने मंजुरी दिली आहे। सर्व नियम व अटींची पूर्तता झाल्यानंतरच हे प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। सोलापूर जिल्ह्यात महापुरुष आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे पुतळे उभारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या जिल्हास्तरीय पुतळा समितीकडून 2022 ते 2026 या कालावधीत 15 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे। यापैकी काही पुतळ्यांचे अनावरणही झाले आहे। या समितीत जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी सदस्य म्हणून कार्यरत आहेत। शासनाने 2017 पासून पुतळा उभारणीसाठीचे नियम अधिक कडक केले असून सर्व निकषांची पूर्तता झाल्यानंतरच परवानगी देण्यात येते। पुतळा उभारण्यासाठी जागेच्या मालकी हक्काचे प्रमाणपत्र किंवा ना हरकत प्रमाणपत्र, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचा मंजुरीचा ठराव, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याबाबत पोलीस विभागाचा अहवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचा अहवाल तसेच पुतळ्याच्या देखभालीबाबत लेखी करार अनिवार्य आहे। पुतळा तयार झाल्यानंतर कला संचालनालयाचा सकारात्मक अहवाल मिळाल्यानंतरच अनावरणास अंतिम मंजुरी दिली जाते। मंजूर झालेल्या प्रस्तावांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर कृ.भी. अंत्रोळीकर, गणपतराव देशमुख, सुधाकर पंत परिचारक आणि सामाजिक कार्यकर्ते डी.एन. गायकवाड यांच्या पुतळ्यांचा समावेश आहे। दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी यावेळी सांगितले की सार्वजनिक असो किंवा खासगी जागा, पुतळा उभारण्यासाठी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे। जिल्ह्यातील 15 प्रस्ताव विहित वेळेत मंजूर करण्यात आले असून पुढील प्रक्रिया संबंधित संस्थांनी पूर्ण करणे अपेक्षित आहे। गेल्या 5 वर्षात जिल्हा प्रशासनाकडे 50हून अधिक प्रस्ताव प्राप्त झाले होते, मात्र अनेक प्रस्ताव अपूर्ण असल्याने ते दुरुस्तीसाठी परत पाठवण्यात आले, तर काही प्रस्ताव आवश्यक निकष पूर्ण न केल्याने नामंजूरही करण्यात आले असल्याची माहिती यावेळी पाटील यांनी दिली।